आज गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीमध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली। साई नावाच्या जयघोषानं शिर्डी नगरी दुमदुमल्याचं पाहायला मिळालं। शिर्डीमध्ये यावेळी लाखो भाविक दाखल झालेत। साईबाबांना गुरुस्थानी मानून साई भक्त साई चरणी नतमस्तक होतात। सकाळपासूनच शिर्डी नगरी साई नावाच्या जयघोषानं दुमदुमून गेली। आज उत्सवाचा मुख्य दिवस असल्यानं साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार। साईबाबांच्या हयातीपासून सुरू झालेला 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव शिर्डी नगरीत मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो। आज सकाळी साईबाबांच्या काकड आरतीनंतर साईबाबांची पोथी, वीणा आणि फोटोची मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर मंगल स्नान पार पडलं। दरम्यान साई मंदिरातून गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल जमदार यांनी। आज गुरुपौर्णिमेचा मुख्य दिवस आहे आणि साई दरबारी 3 दिवसीय गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात येतो आहे। आता आपण आज शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाचा मुख्य दिवस आहे आणि साईबाबांच्या काकड आरतीनंतर वीणा आणि ग्रंथाच्या मिरवणुकीनंतर गुरुपौर्णिमा उत्सवात सुरुवात झाली आहे। आज गुरुपौर्णिमेचा उत्सव असल्याने आज साई मंदिर साई भक्तांसाठी रात्रभर खुला असणार आहे। त्या निमित्तानं साई संस्थांकडून साई भक्तांसाठी विविध चोख उपाययोजना ज्या आहेत त्या करण्यात आल्या आहेत। साई भक्तांना कुठलीही हानी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे। गुरुपौर्णिमा म्हणलं की गुरु आणि शिष्याचा जो दिवस असतो आणि त्या दिवशी साईबाबांना गुरु मानून अनेक साई भक्त लाखोंच्या संख्येने साई भक्त साईनगरीमध्ये मांदियाळी करत असतात। साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी हजेरी लावत असतात। आज गुरुपौर्णिमा उत्सवाचा दिवस आहे आणि साई भक्तांनी लाखोंच्या संख्येने साईनगरीमध्ये मांदियाळी केली आहे। साईनगरी जी आहे ती साई नावाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे। एकीकडे गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साई भक्तांची जी आहे ती रेलचल जी आहे ती आता 3 दिवस बघायला मिळेल, कारण गुरुपौर्णिमा उत्सवाचा पहिला दिवस होता, आज मुख्य दिवस आहे आणि उद्या सांगता होणार आहे। या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव दरवर्षी साई संस्थांच्या वतीने आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने साजरा होत असतो। आज देखील गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साईनगरीमध्ये साजरा होतानाचं चित्र बघायला मिळत आहे। कुणाल जमदाडे, जी24 तास, शिर्डी, अहमदनगर।